नंतर रोज त्या महिलेला त्रास द्यायचा, रोज तिला हाणायचा, मारायचा. अगं ये चल, पैसे कुठे ठेवलेत मला दे. तो तर कोणतं काम करायचाच नाही गड्या. सासूर वासनीचं जीवन फार अवघड असतं, फार अवघड. इथं काही महिला मंडळ बसले असतील, त्यांच्या लक्षात येईल बघा, ज्या माता नवरीचा नवरा मदिरा प्राशन करतो ना, तिचं आयुष्य आणि तिचं जीवन तिलाच माहित असतं गड्या. रोज दारू पिऊन यायचं, रोज मारायचं, त्या बाईनं ते सहनही करावं. हा रोज दारू पिऊन यायचा, रोज प्राशन करायचा. घरामध्ये तर अन्नाचा कण नाही, मुलांचं शिक्षण चालू आहे, काहीच कळत नव्हतं. घरामध्ये तर काही नाही. विचार केला, आपला पती रोज रोज दारू पिऊन येतोय, माहेरी सांगावं का, दादाला सांगावं का? नाही नाही, दादाला जर सांगितलं तर आपल्या पतीचा आपला भाऊ अपमान करेल आणि तो आपला अपमान आपल्याला सहन होणार नाही. हे बाई संसार वाचवण्याचा प्रयत्न करत असते गड्या. कितीही नवरा पिणारा असो, कितीही मारणारा असो, ऐका, ती बाई रोज रोजानं जायची, रोज लोकांचं धुणं भांडे करायचे, रोज काही ना काही काम करायचे. पण ते काम करत असताना एक वेळचा असा प्रसंग आहे. घरी एक मुलगा आहे, त्याचं नाव बाळू. घरी एक मुलगा आहे आणि असं त्या मुलाने पाहिलं, आपला बाप रोज दारू पिऊन येते, आपल्या आईला रोज मारतय. लहान आहे, अगदी लहान आहे. आणि पाहिलं, आई एक वेळी भाकरी भाजत होती तव्यावरती. अहो, पण ती तव्यावरची भाकरी काढण्याकरिता पाहिलं, अरे चिमटा नाहीये आईकडं, तवा काढायचा तरी चिमटा नाही. आई पालवान ती तवा काढते, हे काय? आणि तो तवा काढताना एक दिवस त्या आईला ना चटका बसला आणि आईनं असं केलं. मुलगा धावत आला, आई तुला कुठं चटका लागलाय ग, दाखव किती लागलाय. मुलांनी पाहिलं, आपल्या आईला चटका लागलाय, फार मोठा आहे तो. आई तुझा हा चटका मी पुन्हा लागू देणार नाही आई. आणि शाळेतून सहल जाणार होती गड्या. बघा, महाबळेश्वरला शाळेतून सहल जाणार होती. अगदी लहान असणारा बाळू शाळेत जातो. शाळेतले मुलं म्हणतात, का रे बाळू, तुला सहलीला नाही का यायचं? शाळेमध्ये जावं, झोऱ्या घ्यावा, थैली घ्यावी. आमच्या हिंगोलीच्या भागामध्ये त्याला झोऱ्या म्हणतात. थैली घ्यावी आणि शाळेत निघावं. शाळेत निघल्याच्या नंतर, शाळेत पोहोचल्याच्या नंतर शाळेमध्ये जे काही पाठ होतील ते पाठ करावेत. आणि नंतर ना मधली सुट्टी होते, जी की त्या सुट्टीला खिचडी मिळते. बाळूकड एक छोटासा डबा होता, प्लॅस्टिकचा डबा, त्याला मधून खाना नसतो पहा. तो डबा 20 रुपयाचा डबा. तो डबा घेतला, तो त्याने मामाच्या इकडून आणला होता. तो डबा घेतला आणि खिचडी आणायला गेला. आधी ते डब्यामध्ये खिचडी घेऊन आला. खिचडी संपेल म्हणून परत प्याड नेला. प्याड वरती वहीचं पान खाल्लं आणि त्या प्याड वरती वहीचं पान टाकलं गड्या. आणि तो प्याड घेऊन गेला कुठं, खिचडी आणायला. का तर खिचडी संपेल ना, आणि माझ्या आईनं पहाडपासून जेवण केलं नाही, आपणही खिचडी खाऊ. आणि संध्याकाळी आपली आई कामाहून आली ना, तिलाही खिचडी खायला भेटेल. त्यामुळं त्या मुलानं खिचडी घेऊन आपल्या आईसाठी निघाला. तेवढ्यात सरांनी त्याला अडवलं, अरे बाळू, तू खिचडी आधी खाल्लीस आणि आताही घरी घेऊन चाललास. बाळा, असं का रे? तुझ्या घरी जेवण तुला मिळत नाही का? सर, काय सांगावं तुम्हाला, माझ्या घरची परिस्थिती फार हलाखीची आहे. माझा बाप रोज दारू पिऊन येतोय,
लागतोय. माझी आई तीही चटके सहन करते आणि आगीचेही चटके सहन करते. काय सांगू तुम्हाला, घरामध्ये अन्नाचा कण नाही आणि मलाही पोटभर असं जेवण मिळत नाही. काय करावं, खूप हलाखीची परिस्थिती आहे. सरांनी सांगितलं, मास्तर मास्तर हा आईच्या स्तरावर जाऊन लेकरांना आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे शिकवत असतो. स्वतःच लेकरू म्हणतो तो मास्तर. मास्तराची इतकी सुंदर व्याख्या आहे बर का, एवढी गोड व्याख्या आहे. त्या मास्तरांनी सांगितलं, त्या गुरुजींनी सांगितलं, हे बाळा, हा घे 3 ताळाचा टिफिन होता की ज्याच्यामध्ये 2 डबे 4-4 चपात्या भरलेल्या होत्या, भाजी होती आणि तो डबा टिफिनचा त्या बाळूला दिला. ए बाळा, हा डबा घे आणि घरी घेऊन जा. तुझ्या आईलाही कामी येईल आणि तुलाही कामी येईल. जा, असा रोज डबा मी तुला माझ्या घरून देत जाईल गड्या. याच्यात खरी माणुसकी आहे, ही खरी माणुसकी आहे. पुढे बघा, डबा दिल्याच्या नंतर घरी आला, चाबी पाहिली आणि चाबी पाहिल्याच्या नंतर पाहिलं आपला बाप रस्त्यावर पडलेला आहे. मुलं त्याला चिडवायचे, अरे हे बाळू, तुझाच बाप ना रे, कसा लोळतो मग. अरे कुठेही लोळतो, घाण या, फार घाण आहे. अरे याचा वास येतो, याच्यापाशी राहू नये, असे त्याच्या शाळेतले मुलं म्हणायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत गेला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्याच्या नंतर अति खूप हुशार आणि सद्गुणी मुलगा होता, खूप सुंदर मुलगा होता. आणि मला असं वाटतं, गरीबाचेच मुलं हुशार निघत असतात, कारण त्यांना गरिबीची जाणीव असते, गरीब परिस्थितीची जाणीव असते. शाळेत गेल्याच्या नंतर गुरुजी म्हटले, अरे ए बाळांनो, आज आपली महाबळेश्वरला सहल जायचे. फार मोठी जत्रा भरत असते तिथे, आगस पाळणे असतात तिथे, फार मोठे उंच उंच खेळणी असतात. आपल्याला तिथं जायचंय, झोके असतात तिथे आणि आपल्याला आज तिथे आपल्याला जायचंय असं म्हटल्याच्या नंतर गुरुजीला माहित होतं बाळूची परिस्थिती हलाखीची आहे. गुरुजी म्हटले, ए बाळू, तुझे पैसे मी भरतो, पण बाळा चल माझ्या सोबत. बाळूला घेतलं आणि निघाले. ते महाबळेश्वर मध्ये गेल्याच्या नंतर श्रीमंताची जी लेकरं होते ना, ती लेकरं कुठं आगस पाळणे खेळत होते, मोज मजा करत होते, गुलफी खायला जायचे, काहीतरी फळं खायला जायचे, पाणीपुरी खायला जायचे. परंतु हा बाळू, आईनं कधीतरी दप्तरात 50 रुपये टाकले होते, तेवढे 50 रुपये त्या बाळूने पाहिले आणि त्याला आठवलं, या 50 रुपयाचं आपल्याला खेळणी घ्यायची नाही, या 50 रुपयाचं आपल्याला काही खायचं नाही, या 50 रुपयाचा आपल्याला कोणता फोटो घ्यायचा नाही, कोणती गुलफी खायची नाही, मोज मजा करायची नाही, तर या 50 रुपयाच्या आपल्याला पकड घ्यायची. त्या बाळूनं आपल्या आईचे चटके बंद व्हावेत म्हणून पकड घेतली आणि पकड काही गिफ्ट, जसं गिफ्ट आपण पॅकिंग करून आणतो ना, तशी पॅकिंग करायची वस्तू आहे का हो. परंतु सांगितलं, ओ दादा, तुमच्याकडे कोणताही बॉक्स असेल ना, त्याच्यामध्ये ही पकड टाकून द्या, माझ्या आईला मला गिफ्ट द्यायचंय. पुढच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं गड्या, पाणी आलं आणि 20 रुपये त्याच्या हातामध्ये दिले. बाळा, याचं काहीतरी तू गोडा धोडाचं खा, हे तुझ्या आईला गिफ्ट दे, परंतु तू याचं गोडा धोडाचं काहीतरी खा. त्या 20 रुपयाचं त्या बाळानं एक देवाचा फोटो घेतला, तो होता 10 रुपयाचा आणि 10 रुपयाचं त्या लेकरानं काहीतरी खायला घेतलं गड्या. पण मोज मजा केली नाही, धिंगाणा घातला नाही, चहा प्यायला गेला नाही. पुढे ऐका, घरी आला. घरी आल्याच्या नंतर आईला म्हटलं, आई, शेतातून आली होती ना, आई डोळे झाक.
आईने डोळे झाकले. का रे बाळू, असं काय डोळे झाकायसारखं? आई, अगं तू डोळे तर झाक ना. आईचे डोळे बंद केले, आईचे डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर हे बघ आई, तुला काय गिफ्ट द्यायला आणलंय. काय रे बाळू? आई, तू तुझ्या हाताने उघड. पाहिलं तर त्याच्यामध्ये पकड होती गड्या. आईनं मिठी मारली त्याला. खरंच लेकरू जन्माला यावा तास. कारण ऐसा पुत्र राजगुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. असा मुलगा जन्माला यावा. पुढे बघा, राग आला होता. ब्रह्मदेव सांगतायत नारदाला, नारदा पुढे काय झालं माहितीये तुला? कैलासामध्ये भगवान शंकराला फार राग आला. इतका राग आला की त्या रागामध्ये भयानक राग आला. एवढं भयानक रूप धारण केलं. विजांचा कडकडाट होता. काळोख अंधार पडलेला होता. धो 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 असा पाऊस पडत होता. अहो, शकुन असा आवाज येत होता आणि त्या आवाजामध्ये धुरंधार युद्ध बाबा असा आवाज होता. शकुनासारखा आवाज होता. गंधर्व त्याचा स्वर चांगला येत नव्हता. डमरू वाजत होतं, परंतु चांगला त्यांचा स्वर येत नव्हता गड्या. त्या वाजणाऱ्या कडकडाट विजा आणि त्या विजा कडकडत होत्या. सगळे देव इकडं तिकडं पाहतायत. काय झालं? ऋषी मुनी जपी तपी म्हणतायत. सगळा हा अपशकुन आहे, हा काय आहे? सगळे देव देवता जिकडे तिकडे पाहायला लागले. अहो, भगवान शंकराने जटा पटल्या. पटल्याच्या नंतर त्या जटेमधून एक असा शिवपुत्र निर्माण झाला. त्याचं नाव आहे वीरभद्र. वीरभद्र महाराज की असा तो वीरभद्र समोर आला. समोर आल्याच्या नंतर भगवान शंकराला प्रार्थना केली, नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर सगळ्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली त्या वीरभद्रावरती. का तर शिवपुत्राचं आगमन झालंय. ऐका, वीरभद्राने सांगितलं, देवा काय काम आहे माझं? तेव्हा भोलेनाथ म्हणतात, वीरभद्रा तुला दक्षाच्या राज्यामध्ये जायचंय. दक्षाच्या राजाचा तुला विध्वंस करायचंय. आधी शिवगण पाठवले. शिवगणांचं आणि त्यांच्या त्या सैन्याचं युद्ध चालू झालं. धुरंधर युद्ध होतं. त्या युद्धामध्ये सर्व शिवगणांचं आणि त्या सैन्यांचं युद्ध चालू होतं. सर्व शिवगणांना मारून टाकलं. मारून टाकल्याच्या नंतर परत वीरभद्रांचं त्या दक्षाच्या राज्यामध्ये आगमन झालं. आणि आगमन झाल्याच्या नंतर तिथे परत पाऊल टाकल्याबरोबर कळालं, अरे हा काहीतरी अपशकुन आहे, काहीतरी वेगळाच बनू येतोय. हे काय असेल? दक्ष इकडं तिकडं धावू लागला. विष्णू भगवंताकडे पळाला दक्ष राजा. विष्णू भगवंता, तुम्ही देवादी देव आहात, आम्हाला माफ करा. देवा काहीतरी यावर पर्याय काढा. ऋषी मुनीकडे गेले. तरीही दक्षाला सांगितलं, दक्षा तू साक्षात माँ जगदंबेचा अपमान केलाय. कोणाचा? माँ भगवतीचा तू अपमान केलाय. तुला त्यापासून सुटका नाही. तुला काही ना काही श्राप आणि दंड भेटल्याशिवाय राहणारच नाही. प्रत्येक देवादी देवानी त्या दक्ष राजाला सांगायला सुरुवात केली, दक्षा तू असं करायला नको होतं. माँ जगदंबेचा तू अपमान केला, अपमान झाला तुझ्याच्याने. साक्षात शंभू महादेवाचा अपमान तुझ्याकडून घडलाय. आता तुझं काहीच खरं नाही. तेव्हा वीरभद्राचं आगमन झालं. वीरभद्राचं आगमन झाल्याच्या नंतर त्या दक्षाचा धड एकीकडे आणि मस्तक एकीकडे केलं बघा. आणि ते मस्तक असं हाणून त्या यज्ञामध्ये टाकलं आणि जळून खाक केलं. वीरभद्राचे ते देवगण
आणि सगळे शिवगण सगळे आनंदाने नाचू लागले. फार आनंद त्या कैलासावरती. एवढा आनंद काय आनंद असेल गड्या हो. एवढा आनंद होता त्या कैलासावरती की पक्षी चिवचिवाट करायचे. तिथे झुळझुळणारं पाणी, एवढं निसर्गरम्य वातावरण आणि त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये एवढा आनंद. किती आनंद असावा गड्या की तुम्ही जेवढ्या आनंदाने ही कथा श्रवण करताय तेवढाच तिथे आनंद होता. जिकडं तिकडं नाचायला लागले. काय ते डमरू वाजवतायत, मृदंग वादन चालू आहे, गंधर्व गातायत. एवढं सुंदर वादन चालू आहे, नाच गान चालू आहे. ब्रह्मा नाचतायत, किन्नर नाचतायत. यात काही नवल अहो राक्षस सुद्धा नाचू लागले. एवढा आनंद त्या कैलासावरती. किती आनंद असेल गड्या. ऋषी मुनी जपी तपी सगळे तिथं आले होते आणि आल्याच्या नंतर त्या वीरभद्राचं स्वागत करत होते, पुष्पवृष्टी करत होते. आणि भगवान शिवाच्या दुःखाचं कारण काय आहे तर सती मैयाला यज्ञामध्ये उडी टाकल्यामुळं ते थोडे दुःखी होते. परंतु बाजूला गेले कोण, महादेव. आणि बाजूला गेल्याच्या नंतर वीरभद्रा तुझं काम झालंय, आता तू जाऊ शकतोस असं म्हटल्याच्या नंतर परत पुढे काय झालं पहा. दक्षाचा तर विध्वंस केलाच होता. परंतु पुढे बघा आता काय होतं. आपण बऱ्याच वेळी जे चांगलं असतं त्याचाही अपमान करत असतो, पण तो अपमान आपल्या हातून होऊ नये असा अवमान कधी करायचा नाही गड्या कोणाचा. कारण आपण याची त्याची निंदा करत असतो, ती निंदाही कधी करायची नाही. आपल्या हातून कोणाची निंदाही करायची नाही. निंदेचं तुम्हाला एक सांगू का. बघा, एक साधू महाराज आणि म्हातारी आजी. आता